नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रेझेंट्स बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही आज आहोत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर निशांत तायडेजी, Yes, sir. जे या फील्डमध्ये मागच्या 1-2 वर्षांपासून अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. आणि आपण जेव्हा असं म्हणतो की देशाचं प्रतिनिधित्व हे इंजिनियरच्या हातात आहे आणि त्याच्या तरुण इंजिनियरच्या हातात आहे, तर असेच एक तरुण इंजिनियर माझ्यासोबत बसलेले आहेत की जे बेसिकली गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये जास्त ॲक्टिव्ह आहेत. आणि माझ्या मते या शासकीय कामांच्या माध्यमातून खरं तर लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. सो या सगळ्याबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांनी केलेल्या कामांबद्दल आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. साधारणपणे आपली शाळा कुठली होती, आपलं कॉलेज कुठलं होतं Yes, yes. आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळं तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? ॲक्च्युअलमध्ये सर मी मराठी मीडियम स्कूलमध्ये शिकलेलो आहे हो. आणि माऊली इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये म्हणजे 11वी-12वी झाली आणि अमरावतीला माझं इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर ॲक्च्युअलमध्ये सर कम्प्युटर व इलेक्ट्रिकल वगैरे म्हणजे जवळपास हे ब्रांच जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पुणे म्हणजे आउट ऑफ सिटी जॉब वगैरे करावा लागतो. बरोबर. मला आधीपासूनच बिझनेस वगैरे करायचा होता सर, आणि मेन म्हणजे उद्देश मला गाव नव्हतं सोडायचं. बरोबर. त्या दृष्टिकोनातून मला सिव्हिल इंजिनिअरिंग हा बेस्ट वाटला, जेणेकरून मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि प्रायव्हेट काम करू शकू. बरोबर. आणि देवाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू व्यवस्थित घडल्या. बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही आता या फील्डमध्ये काम करताय, हां सर. यामध्ये अनेक लेबर्स बरोबर तुमचा कॉन्टॅक्ट येत बरोबर. असेल, तर त्याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे. 100% सर. ओके. तर पण अशा अनस्किल्ड लेबरला जर आपण कुठली महत्वाची जबाबदारी दिली तर बरोबर. मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. बरोबर. तर अशा अनस्किल्ड लेबरवर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? कसा आहे तुमचा अनुभव? ॲक्च्युअलमध्ये सांगायचं झालं तर अनस्किल्ड लेबर म्हणजे त्यांना टेक्निकल नॉलेज काही नसते सर. जेणेकरून आपल्याला तिथं सांगायला लागते बारची कटिंग लेंथ वगैरे सर्व गोष्टी आपण त्यांना सांगतो की बा एवढ्या LD पूर्ण मार, डेव्हलपमेंट लेंथ वगैरे घे, लॅपिंग लेंथ वगैरे घे. त्यानंतर सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे आपण सेफ्टी प्रिकॉशन त्यांना सांगतो, सेफ्टी बेल्ट वगैरे, ते अनस्किल्ड लेबर वापरत नाही. बरोबर. आपण त्यांना किती नॉलेज सांगा. जेणेकरून वापरत नाही सर. बरोबर. आणि टेक्निकली तर सर ते वीक राहतात, जेणेकरून आपल्याला तिथं थांबणं गरजेचं असते होय होय. साईडवरती प्रत्येक वेळेस जाऊन सर्व गोष्टी सांगतो. दुसरं, कन्स्ट्रक्शनला सुरुवातच अर्थात प्लॅन स्टेज नव्हते, प्लॅनिंग या स्टेज. बरोबर बरोबर. तर प्लॅन या स्टेजचं महत्व काय सांगाल तुम्ही, कसं बघता बरोबर प्लॅनकडे? बरोबर. तर आपलं जर प्रोजेक्ट मॅनेजमेंट आपण जेणेकरून त्या गोष्टीला म्हणतो, प्रोजेक्ट मॅनेजमेंट जर व्यवस्थित राहिला सर, जेणेकरून आपल्याला जे कामामध्ये जे प्रॉफिट असते सर ते चांगल्या प्रमाणात उरते. बरोबर. जर छोट्या छोट्या गोष्टी राहतात सर, जर कव्हरिंग वगैरे जे काढून आपण जर स्टील जे राहते सर, आता जेणेकरून आता मार्केटमध्ये स्टीलची कटिंग स्टील भेटते सर. आपण जर बारची लेंथ सांगितली त्या लेंथचा बार भेटते सर. आता आपण जेन्युअली 12 मीटरचा जर बार घेतला तो कटिंग लेंथ काढायचा एक तुकडा पडतो सर, जो जेणेकरून आपला वेस्टेज जातो. जर सुरुवातीलाच आपण प्रॉपर मेजरमेंट वगैरे काढून त्याचं बार बेंडिंग शेड्यूल जर केलं तर जेणेकरून आपल्याला ते आयटम जे आहे ते परफेक्ट साईजचे आणि परफेक्ट मापाचे भेटते. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपलं स्किल जे लेबरचं रिक्वायरमेंट आहे जास्त प्रमाणात ते कमी लागणार सर. कमी लागणार. बरोबर. दुसरं, तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट म्हणजे शासकीय संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्यासाठी कामं करताय, तर कशा प्रकारची साधारणपणे कामं आहेत, कुठली कुठली कामं तुम्ही आजपर्यंत केली आहेत? मी सर मॅक्झिमम म्हणजे सभागृह केलेले आहेत सर. बरं. सभा मंडप वगैरे. बरं. त्यातला एक माडी भवन म्हणून आहे सर शेगावचं, 7,000 स्क्वेअर फीटचं मी ते केलेलं आहे. त्यानंतर संत सेना महाराजचं माझे एक 4,000 स्क्वेअर फीटची साईट चालू आहे. आणि छोटे छोटे 1200 असे 3-4 सभा मंडप केलेले आहेत. बरोबर. कम्प्लिटेड आहे सर. व्हेरी गुड. दुसरा एक आता प्रश्न असा एक विचारायचा की तुम्ही स्वतः तरुण आहात, इंजिनियर आहात आणि मूळचे बुलढाणा जिल्ह्यातले आहात. अशा तिन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, ते म्हणजे जर या बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची आवश्यकता आहे जर बुलढाण्याला आपल्याला पुण्या मुंबईच्या कंपॅरिझन मध्ये पुढे न्यायचं असेल? तर असे कुठले सर्वांगीण विकास जर हवा असेल बुलढाण्याचा, तर कुठल्या मुद्द्यांवर काम करायला आता गरज आहे असं तुम्हाला एक इंजिनियर म्हणून वाटतं? सर्वांगीण विकास म्हणायला झाला साहेब तर सर्व काम आपले प्रोग्रेस मध्ये जात जवळपास. पाण्याची जर व्यवस्था म्हटली म्हणजे जळगाव जामोद जिल्ह्यामध्ये आमदार साहेबांनी आमचे पूर्ण जवळपास प्रत्येक गावामध्ये पाणी पुरवठा योजना आणलेली आहे. त्यानंतर वर घाटाच्या वरती सर्व म्हणजे चालू आहे, पण त्याला थोडा टाइम लागेल. बरोबर. पण प्रोग्रेस मध्ये आहे साहेब. हो. आणि आता कुठल्या याच्यात अजून काम करायला बाकी आहे किंवा काय अजून करू शकतो नवीन म्हटलं सर, इन्फ्रास्ट्रक्चर पण चांगल्या प्रमाणात आहे. बरोबर. किंवा शासन काय आता करू शकतं का, याच्यात काही पावलं उचलायला पाहिजेत काही लवकर होण्यासाठी असं तुम्हाला वाटतं? आता सध्या सर सर्वात जास्त सांगायचं झालं मेन उद्देश आहे सर पाणी प्रत्येक घरापर्यंत. आम्ही स्वतः तो
अनुभव घेतलेला आहे. पाणी जास्त प्रमाणात पोचलं पाहिजे बरोबर. प्रत्येकाच्या घरापर्यंत. दुसरा आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगाल का, की जो करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं? हा सर जो माझा सर्वात मोठा बेस्ट प्रोजेक्ट मी स्वतः 100% देऊ शकतो दिली सर. 7,000 स्क्वेअर फीटचा माझा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये मी स्वतःची सेंटरिंग वगैरे तयार केली. अच्छा. स्वतः म्हणजे जेवढा मॅक्झिमम टाईप देता आला तेवढा मी करून प्रोजेक्ट कम्प्लीट केला आणि सक्सेसफुली चांगला झाला. सगळं स्लॅब वगैरे व्यवस्थित निघाला. हनी कॉम्बिंग नाही आली, काही नाही. व्हेरी गुड. सो तो एक चांगला प्रोजेक्ट झाला. दुसरा आता या फील्डमध्ये जे तुमचे आता नवीन इंजिनियर्स येत आहेत, जे आता पहिल्यांदाच पहिलं पाऊल ठेवणार आहेत या क्षेत्रामध्ये, तर त्यांना एक सिनियर म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही? या क्षेत्रामध्ये अनुभव खूप गरजेचा आहे. बरोबर. अनुभव घेणे खूप महत्वाचं आहे. आणि या फील्डमध्ये सर कॉम्पिटिशन अशी आहे की कोणी सहज तुम्हाला अनुभव देणार नाही. बरोबर. आता कोणी जर माझ्याजवळ जर इंजिनियर, एक जेलेसी खूप आहे सर, मी तो फेस केलेला आहे. मी म्हणजे काही 2-4 लोक सोबत असल्यामुळे मला ते सोपी गेलं. त्यानंतर मी सिव्हिल गुरुजी सारखे 2-4 क्लासेस होते ते केले सर. शिकूत कोणी नाही सर या फील्डमध्ये. स्पष्ट बोलायचं झालं तर तुमच्या माध्यम युट्यूबवरून चांगल्या प्रकारे शिका. स्वतःहून साईडवर जा, साईडला व्हिजिट करा, काय नवीन दिसते ते स्वतः विचार करा. बाकी तुम्हाला युट्यूब वगैरे इंटरनेटच्या माध्यमातून सर्व गोष्टी माहिती पडतात. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जर स्टील निवडायची वेळ जेव्हा येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर सर्वात आधी त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आमच्यासाठी खूप गरजेची असते, जेणेकरून बीम जो आहे सर बेंड होणार नाही. ओके. जेणेकरून सर आता स्पॅन जर जास्त मोठा राहिला सर तर तो बीम जो असतो तो सेंटर मधून आपण 2 ते 3 इंच उचलून ठेवतो सर प्रॉक्सला. म्हणजे जेणेकरून जो स्पॅन मोठा असला सेंटरिंग काढल्यानंतर तो 1-2 इंच 2-4 महिन्यानंतर लपकू शकतो. तसं होणार नाही. या हिशोबाने जर त्याची जर टेन्साईल स्ट्रेंथ जर चांगली राहिली सर तर ह्या गोष्टी घडत नाही. आणि आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरले का तुम्ही? कसा होता अनुभव तुमचा? आयकॉन स्टील सर बेस्ट आहे, नरम आहे, चांगला, म्हणजे वापरायसाठी लेबरला पण त्रास होत नाही सर. आणि त्यानंतर सर्व्हिस फास्ट आहे. ऑर्डर टाकल्याबरोबर ऑर्डर मिळून जाते आम्हाला. रेट पण मार्केटच्या पेक्षा चांगले राहतात सर म्हणजे. आणि सर्व्हिस फास्ट आहे सर. क्या बात. सो हे होते इंजिनियर निशांत तायडेजी. मी मगाशी म्हटलं तसं तरुण आहेत आणि आता कामाला सुरुवात केलेली आहे. अजून बरेच महत्वाचे आणि मोठे प्रोजेक्ट त्यांना करायचे आहेत. सो भविष्यात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.